चालू आहे। आपल्या सगळ्यांच्या घरी भरपूर आपण फुलांचा वापर करतोय देवाला वाहण्यासाठी आणि सगळ्यात जास्त फुलं आपण दसऱ्याला वापरणार आहोत। झेंडूची दाराला तोरण असेल किंवा आपण गाडीला सुद्धा झेंडूचं आणि पानांचं तोरण लावतो। तर ही फुलं न फेकता आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी फुलांचं खत कसं करायचं ते आज बघूया। आणि ते नेहमीसारखं कुंडीत किंवा न करता पिशवीमध्ये, म्हणजे आपली जी अगदी अशी नायलॉनची भाजीची पिशवी असते त्याच्यामध्ये कसं करायचं आज मी दाखवणार आहे। ह्या नायलॉनच्या पिशवीत का दाखवणार आहे तर ही जाळीदार पिशवी आहे, हवा खेळती राहणार आहे याच्यामध्ये। आणि आपण चेन लावून बंद केली की या पिशवीमध्ये खत करतोय हे कोणाला दिसणारही नाही। फ्लॅटमध्ये सुद्धा आपण ग्रिलमध्ये ठेवू शकतो किंवा कुठे टांगूनही ठेवलं बाल्कनीमध्ये तर न करता कोणाच्याही कुठेही घाण न वाटता आपल्याला सुंदर खत मिळणार आहे। आणि पर्यावरण रक्षणाचं अगदी काम छोटंसं आपण आपलं नक्कीच करू शकतो। तर बघूया आता आपण हे खत कसं करायचं। ही पिशवी मी आता नायलॉनची घेतली आहे। तर खाली त्याच्यामध्ये काय करायचं, आपण वर्तमानपत्राच्या 1-2-3 जाड घड्या करायच्या आणि त्या तळामध्ये घालायच्या। हे असं का करायचं तर ही पिशवी जी आहे ती आपल्याला घट्ट उभी राहायला हवी आहे आणि जेव्हा आपण फुलांचं खत करू तर थोडंसं पाणी सुटतं तर ते पाणी ह्या कागदामध्ये ॲब्सॉर्ब होईल आणि खाली जाणार नाही। आणि अजून एक आपण ह्या 2 विटा किंवा काही वस्तू ठेवून त्याच्यावर ही ठेवली की अलगद ती राहील, अशा प्रकारे आपण ही ठेवणार आहोत। आता मी काय करणार आहे, माझ्याकडे जी वाळलेली फुलं आहेत तर ती घालायच्या आधी माझ्याकडे काही खराब झालेली माती आहे जी माझ्या कुंड्यांमध्ये होती आणि आता खराब झाली, तर ती माती थोडी घालणार आहे आणि थोडा वाळलेला पालापाचोळा आहे तो मी तळामध्ये घालणार आहे। त्याच्यावर मला सगळी फुलं टाकायची आहेत। तर हा एक थर मी घालून घेतला आहे। या थरानंतर मी माझ्याकडे जी फुलं आहेत वाळलेली ती मी सगळी फुलं ह्याच्यामध्ये घालणार आहे। ही वाळलेली फुलं मी रोजच्या रोज त्याच्यावरती घालत गेलं तरी प्रश्न नाही। ही आता वाळलेली जी फुलं आहेत ती जरा कोरडी झाली आहेत, तर कोरडेपणा जाण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी फवारायचं आहे। पाणी ओतायचं नाही आहे कारण ही जाळीदार पिशवी आहे तर पाणी खाली वाहील। तर अगदी हलकं पाणी हे आपण शिंपडायचं आहे किंवा फवारायचं आहे। 1-2-3 दिवस झाले की ह्या पिशवीमध्ये की ही खाली बसत जातात। त्याच्यानंतर 1-2-3 दिवस झाले की परत थोडासा मातीचा लेअर आपण घालायचा आहे, म्हणजे सँडविच जसं करतो की 2 मातीचे थर आणि मध्ये फुलं असं आपलं होणार आहे। आणि ही जाळीची जवळजवळ पूर्ण पिशवी भरेपर्यंत करायचं आणि वरनं आपण नंतर जाळी लावून घेऊ शकतो। ह्याच्यामुळे काय होणार आहे, आता ही जी माती आहे ह्याच्यामध्ये जे काही जीवाणू आहेत ते काम करायला सुरुवात करणार आहेत। पाण्याने आपण काय करणार आहोत, मॉइश्चर म्हणजे दमटपणा आपण सगळा इथे आणणार आहोत। सुरुवातीला फुलं कुजायला लागली की पाणी सोडतील, पण तोपर्यंत फुलं जी असतील त्याच्यामध्ये पाणी लगेच सुटणार नाही। 1-2 दिवसांनी त्याच्यामधनं पाणी सुटायला लागेल। हे असं तयार होण्यासाठी ही जर पिशवी संपूर्ण भरली तर ते खत तयार होण्यासाठी साधारण आपल्याला 1 महिना 1.25 महिना लागू शकतं। अधूनमधून काय करायचं आहे, आपण ही फक्त जी जी काही फुलं आहेत माती ती थोडीशी अशी खालीवर करत राहायचं आहे आणि बघायचं आहे काय, ही कोरडेपणा ह्याला अजिबात येऊ द्यायचा नाही आहे। कोरडेपणा आलेला वाटला तर आपण थोडं पाणी शिंपडायचं। लवकर होण्यासाठी आपण ताकाचं पाणी ह्याच्यावरती घालू शकतो, गुळाचं पाणीसुद्धा घालू शकतो किंवा काही कल्चर पावडर्स म्हणजे लवकर खत होण्यासाठी मिळतात। तर इनोरा नावाची ही मी कल्चर पावडर ह्याच्यासाठी वापरते। अगदी 1 चमचाभर सुद्धा हे जे पावडर आहे त्यांनी हे खत लवकर होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते। ही अशी काळी पावडर असते, ही 1 चमचाभर जर पावडर आहे, ही काळीभोर चमचाभर पावडर दिसते। ही पावडर पाण्यामध्ये मिसळून सुद्धा घालू शकतो म्हणजे सगळीकडे स्प्रेड होते, किंवा अशी नुसती जरी आपण ही अशी घातली तरी चालू शकतं। 1 चमचाभर पावडर आपल्याला या पूर्ण खताच्या पिशवीसाठी पुरेशी होणार आहे, जास्त गरज नाही आहे। हे जेव्हा खत तयार करतो तेव्हा माझ्याकडे बागेमध्ये काही जे आपण कटिंग्स काढून टाकतो, गार्डन कटिंग्स, ती आपण घातली तरी चालेल। त्याच्यानंतर काही वाळलेला पालापाचोळा जो आहे, काडी कचरा असतो, तर तो काडी कचरा, गवत जे असतं ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालू शकतो।
आंब्याच्या पेट्या आणतात, ते गवत असतं, तेही गवत चालतं. वाळलेलं गवत, आता पावसाळा होऊन गेलाय तर गवत वाळलेलं असतं, तर वाळलेलं गवत सुद्धा आपण ह्याच्यासोबत घालू शकतो. अशाच प्रकारे आपण भाजीपाल्याचं सुद्धा वेगळं करू शकतो. पण आज आपण फक्त निर्माल्याचं खत आपण हे करणार आहोत. ही जी फुलं तुम्ही बघाल ही साधारण वाळलेली फुलं आहेत, तर ती पण आपण घालू शकतो. म्हणजे ताजी फुलं असतील, देवावरनं काढलेलं निर्माल्य, प्लस जे काही वाळलेलं आहेत फुलं वाळायला लागली की अशी ही काळी पडायलाच लागलेली आहेत, अशा फुलांचं खत अजून लवकर होईल. तर हे फक्त हे करताना त्रिसूत्री लक्षात ठेवायची. ATM, ए म्हणजे हवा खेळती राहायला पाहिजे. आपण ही पिशवी जी घेतोय ही सच्छिद्र आहे, त्यामुळे हवा खेळती राहणार आहे. कारण हे जीवाणू जे हे खत बनवणार आहेत ते जिवंत आहेत, सजीव आहेत, त्यांना ऑक्सिजनची गरज असते, त्यामुळे आपण बंद ठिकाणी हे ठेवत नाही आहोत. त्याच्यानंतर मॉइश्चरसाठी आपण ही पाणी फवारणार आहोत, त्यामुळे दमटपणा आपला राहणार आहे. आणि दमटपणा किती असावा, तर त्याचं सोपं उदाहरण म्हणजे आपण जी भेळ खातो त्या भेळेचा जो ओलसरपणा असतो आपल्याला तेवढ्या टिकवायचा आहे. आपल्याला कोरडं नको आहे. दमटपणा राहिला तरच हे जीवाणू जे आहेत ते जिवंत राहू शकतात. ओलेपणा सतत टिकवायचा आहे. आणि एकदा खत व्हायला लागलं की मात्र पाणी घालायची गरज नसते, मग ते हळूहळू वाळत जातं आणि खत तयार होतं. बनवण्याची क्रिया आहे म्हणजे विघटन होतं, तर ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. तर ही होत असताना उष्णता तयार होते. तर काही वेळेला तुमच्या लक्षात येईल, जेव्हा हे खत बनत असतं तेव्हा सुरुवातीला आपण घालतो ते कोरडं असतं आणि गार असतं. मध्ये जेव्हा हे खत तयार होतं तेव्हा आपल्याला थोडा गरमपणा जाणवतो. तर ती उष्णता तयार व्हायलाच पाहिजे, ती योग्य आहे. तर त्या उष्णतेमुळेच जे लागणारे विघटनासाठी लागणारे जीवाणू आहेत तर ते कार्यरत होतात आणि ते सगळं आपलं विघटनाचं काम करतात आणि आपलं खत तयार होतं. त्यामुळे तापमान वाढणं ही योग्य आहे. आणि जेव्हा खत पूर्ण तयार होतं तेव्हा परत ते गार होतं, म्हणजे तापमान कमी होऊन जातं आणि आपल्याला हाताला ते जाणवतं. जेव्हा खत तयार होतं तेव्हा छान ते गार आपल्याला थंड असं लागतं. कुठे टाइम हे बघ, हा इथे टायमर आला आणि बंद करायच्या वेळेला तर हा दोरा काढायचा दोरा काढावा लागेल का नाही, का आपण या कचऱ्यामध्ये तसाच टाकून तोही जिरतो. तर हे दोन तीन प्रश्न हे आहेत. आणि शिवाय अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपल्याला हार केल्यानंतर लगेच आपण दुसऱ्या दिवशी काढत नाही, तो असे खूप दिवस आपल्याकडे साठतो. तर तो जर साठवायचा झाला तर तो फ्रीजमध्ये साठवायचा, ताजा साठवायचा की बाहेरच तो साठवायचा. तर या प्रश्नांचे जरा सांगते. अगदी चालेल. आपण सगळ्या प्रकारची फुलं वापरतो, मुख्यतः झेंडू. तर सगळ्या प्रकारची फुलं आपण या खतासाठी वापरू शकतो. पत्री वाहतो ती पण वापरू शकतो आपण. अगदी दाराला आपण तोरण लावतो, त्यात आंब्याची पानं असतात, तर ती सुद्धा आपण घालू शकतो. त्यामुळे सगळ्या प्रकारची पानं आणि फुलं चालतील. दुसरा तुझा प्रश्न होता की हे असे जे हार असतात, तर कसं आहे, दोरा सुद्धा नॅचरल ऑर्गॅनिकच आहे, परंतु हा जो आहे तो विघटन व्हायला वेळ लागतो. तर आपण असंच्या असं टाकलं तर काय होईल, जेव्हा खत तयार होईल तेव्हा फुलांचं तर खत होईल, पण हा दोरा तसाच राहील. मग पुढचं खत करताना हा दोरा परत त्याच्यात टाकायला लागेल. तर त्याच्याऐवजी आपण साधं सोपं केलं की आपण अशा प्रकारे दोऱ्यातनं ही माळ ओवून, म्हणजे ओवलेली माळ जर काढली तर आपल्याला काय होईल, ही सोपं होईल. दुसरं, फुलं जर मोठी टाकली अशी तर वेळ लागतो. तेच जर अशा फुलांच्या पाकळ्या करून आपण खत तयार करायला घेतलं तर आपलं लवकर होईल. म्हणजे साईज छोटा झाला की खत लवकर होईल, असं होईल. आणि दुसरा तुझा अजून एक प्रश्न होता की जेव्हा सण असतात तेव्हा आपल्याला वेळ नसतो, आपली गडबड असते, तर मग काय करायचं. तर अशी फुलं आपण साठवून ठेवू शकतो. म्हणजे आपण एक 10-12 दिवस आपण साठवली तरी चालतील आणि नंतर खत करायचं. फक्त एक काळजी घ्यायची, प्लॅस्टिकमध्ये ते ठेवायचं नाही. आपल्याकडे साधारण अशा ज्या आपण पिशव्या हल्ली मिळतात, तर ह्याला सुद्धा थोडंसं पोरस आहे. तर अशा पिशव्यांमध्ये आपण एक 8-10 दिवस हे साठवून ठेवलं तर काय होतं, ह्याच्यात हवा खेळती राहते. जर आपण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे असं निर्माल्य ओलं टाकलं तर ते सडतं, कारण प्लॅस्टिकमध्ये त्याला हवा मिळत नाही आणि ते काळं पडतं, पाणी सुटतं आणि मग घाण वासाचा आपल्याला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अशा पिशवीत तू 10-15 दिवस सुद्धा ठेवलंस तरी चालेल. मग जेव्हा तुला सुट्टीच्या दिवशी वेळ असेल तेव्हा तू खत करू शकतेस. आणि हे बघ, वाळल्यावर ही अशी फुलं दिसतील तुला, एक 10-12 दिवसांनी होतील आणि ह्या फुलांचं खत आणखीन लवकर होऊ शकतं.
पण मग याच्यामध्येच आपण ओली पण फुलं मिक्स केली तरी तरी चालेल. हो, ओल्या फुलातलं मॉइश्चर ह्यांना मिळेल, त्यामुळे वरनं आपल्याला पाणी घालावं लागणार नाही. आणि अशी फुलंच फक्त करायला घेतली तर आपल्याला पाणी मात्र शिंपडावं लागेल. आणि माझा अजून एक प्रश्न असा आहे की आपण ही पिशवी जर ठेवली तर त्याला डास, चिलटं किंवा वास असा येऊ शकतो का? कसं आहे, आता आपण ही जेव्हा पिशवी आहे तर ती सच्छिद्र आहे, पण खूप मोठी भोकं नाही, त्यामुळे माशा वगैरे येणार नाही. आणि आपण एक लक्षात घ्यायचं, वास कशामुळे येतो तर हवा खेळती राहिली नाही, ऑक्सिजन मिळाला नाही तर वास येतो. ह्याच्यामध्ये हवा खेळती राहणाऱ्याचं प्रमाण अगदी चांगलं आहे, त्यामुळे वास येणार नाही. जर आपल्याला असं वाटलं की जास्त ओलेपणा आलाय तर आपण काय करू शकतो, आपल्याकडे कोरडी माती असते किंवा आता आपल्याकडे पानगळीचा सीझन सुरू होईल तर साधारण ही अशी कोरडी पानं आपल्याला कुठल्याही झाडाची असो ही आपण थोडीशी अशी कुस्करली आणि त्याच्यामध्ये घातली तर तो जो ओलेपणा आलाय तो पण कमी होईल आणि तो ओलेपणा ही पानं शोषून घेतील. त्यामुळे जास्त ओलं वाटलं तर आपण ही कोरडी पानं घालू शकतो. कोकोपीट असतं जे कुंड्यांसाठी, ते सुद्धा घातलं तरी चालतं. लाकडाचा भुस्सा चालतो. तर ह्या 2-3 गोष्टी चालतील. आणि अजून एक आहे, म्हणजे आपल्याकडे साधं काहीच नसेल तर वर्तमानपत्राचे, हे जे वर्तमानपत्र असतं त्याचे छोटे तुकडे करायचे आणि ते घालायचे, दमटपणा ते सगळं शोषून घेतात. आपल्याकडे ॲमेझॉन सारखे बॉक्सेस येतात, त्याचे मोठे पुठ्ठे असतात तुकडे, ते तुकडे सुद्धा आपण मध्ये मध्ये खोचून ठेवले तर ते पाणी ॲब्सॉर्ब करतील आणि आपला दमट, म्हणजे जास्त ओलं जे झालंय ते होणार नाही आणि वास येणार नाही. फारच छान. आज घरी जाताना मी आता नक्कीच पिशवी घेऊन जाते मेन म्हणजे, आणि घरी जे निर्माल्य आहे ते मी. आणि ही जी पिशवी आहे ना ही खूप महाग सुद्धा नसते. साधारण 70-80 रुपयापर्यंत ही आपल्याला भाजीच्या पिशव्यांमध्ये मिळते. आणि जुनी पिशवी असेल ज्याला आपलं हँडल तुटलंय, आपण ती वापरली तरी चालेल. आपल्याला सच्छिद्रपणासाठी घ्यायचे, त्यामुळे हँडलवाली नवी पाहिजे असं काही नाही, आपण पुनर्वापर सुद्धा. आणि प्रत्येक वेळेला फुलं टाकून झाल्यानंतर त्या याची चेन लावायली की काय होतं, आपल्याला घाण दिसत नाही, त्याच्यामुळे लोकांना वाटतं की घाण आहे माझी स्वच्छ बाल्कनी, तर घाण नाही दिसत नाही, सुंदर पिशवी, एक आपण काहीतरी वस्तू ठेवलाय असं वाटतं लोकांना, त्यातनं कळत आहे. खूपच. ह्याच्यामध्ये काही काड्या काटक्या आहेत, त्याचं कंपोस्टिंग व्हायला थोडा वेळ लागतो. बरोबर. तर मग तेच घेऊन आपण डायरेक्टली त्याच्यामध्ये आपण झाडं लावू शकतो. हो, लावू शकतो, किंवा निम्म खत आणि निम्मी माती असंही लावू शकतो. आणि ह्या खतांमुळे झाडांच्या वाढीमध्ये खूप छान आपल्याला फरक जाणवतो. आणि हा काडी कचरा जरी अर्धवट असेल तरी आपण झाड लावलं की हळूहळू ते डिकम्पोज होऊन जातील, ते पूर्ण सगळं व्हायची थांबायची आपल्याला गरज नाही. आणि एक शंका होती की आता आपण जेव्हा ह्या पिशवीमध्ये खत करायला ठेवतो तेव्हा टेम्परेचर, त्या प्रक्रियेमध्येच तिथलं तापमान वाढतं, मग ही पिशवी कुठे ठेवायची? ही पिशवी डायरेक्ट उन्हात नाही ठेवायची. आपल्याला ही पिशवी ना उजेडात भरपूर हवा खेळती राहील अशी, पण डायरेक्ट उन्हात नाही, सावलीच्या ठिकाणी आपल्याला ठेवायची, पण उजेड हवा. कोंदट ठिकाणी ठेवायची नाही, कारण मग आपल्याला खत लवकर होणार नाही, वेळ लागू शकतो. म्हणजे ज्यांच्याकडे छोटीशी खिडकी आहे, ग्रिल आहे, त्याच्यात सुद्धा आपण शेजारी 2 पिशव्या ठेवून हे खत करू शकतो. बरोबर. एक पिशवीत ठेवायची, आपली पूर्ण भरली की ती बंद करून ठेवायची, अधूनमधून हलवायचं आणि दुसऱ्या पिशवीमध्ये परत फुलं जमवायला सुरुवात करायची, असं आपण करू शकतो. दुसरी पिशवी भरेपर्यंत पहिल्या पिशवीतलं खत आपलं 1-1.25 महिन्यामध्ये तयार झालेलं असेल आणि मग ते काढून घ्यायचं आपण. करायला खूपच सोपं आहे आणि अगदी सगळ्यांनी, मुलं सुद्धा हे करू शकतात. तुम्ही घरातल्या मुलांनाही सोबत घ्या, त्यांनाही ह्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व केलं तर त्यांनाही हा आनंद मिळेल. बघायचं, कोरडा वाटला फक्त पाणी शिंपडायचं, याला 2 मिनिटं सुद्धा लागणार नाही. आणि सुट्टी असेल त्या दिवशी ढवळायचं, रोज ढवळायची पण गरज नाही. म्हणजे रोज 2 मिनिटं फार तर, आणि सुट्टीच्या दिवशी 5 मिनिटं, ह्याच्यापेक्षा काही वेळ लागणार नाही. चल बाई, माझं टेन्शन गेलं. अजून एक दुसरा प्रश्न वाटतोय मला. तू अशी करते बघतेस, भरपूर तुझ्याकडे खत तयार होत असणार. हो. असं आमच्याकडे सगळ्यांकडे काही एवढ्या बाल्कन्या नसल्या तर त्या खताचं, तयार झालेलं खताचं काय करू, ते कुठे जिरवायचं? हे बघ, हे खत आहे ना, तुझ्याकडे जास्त जागा नसेल तर तुझ्या ज्या मैत्रिणी बागकाम करतात तू त्यांना देऊ शकतेस. अगदी खूप मोठं झालं तर तुझे जे शेतकरी, आपण ज्यांच्याकडनं सेंद्रिय भाजी वगैरे घेतो त्यांना देऊ शकतो. अगदीच नाही तर आपल्या प्रत्येकाच्या सोसायटीत एखादं तरी झाड असतं, आपण हे खत घातलं तर त्या झाडाला आलेली सुंदर फुलं आपल्याला सगळ्यांना सोसायटीतल्या. आणि आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे व्हॉट्सअपवरती टाकता येईल माझ्याकडे खत आहे, अगदी शेअर तर करू शकतो. आणि सगळ्यात मजा म्हणजे ज्यांच्याकडे बाग आहे त्यांना जर तू हे खत गिफ्ट म्हणून दिलंस तर त्यांना एवढा आनंद होईल आणि अगदी रोज तुझी ते आठवण काढतील की इतकं सुंदर खत त्यांना मिळालं. मस्त, फारच छान. अगदी सोपं वाटतंय ना करायला तसं.